आरग जिल्हा परिषद गटातील लक्ष्मीवाडी येथे भाजपा उमेदवारांचा जोरदार प्रचार। भाजपला मत म्हणजे विकासाला मत। सौ शोभा वसंत खोत। मिरज पूर्व भागातील आरग जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार सौ शोभा वसंत खोत व पंचायत समिती गणातील उमेदवार विनोद वसंत गायकवाड यांचा लक्ष्मीवाडी गावात जोरदार प्रचार सुरू आहे। मतदारांच्या घरी भेटी घेत घर टू घर प्रचार करण्यात येत आहे। यामध्ये मतदारांचा मोठा पाठिंबा भाजपा उमेदवारांना मिळत आहे। सकाळी शिंदेवाडी गावात उमेदवारांनी भेट देऊन पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या वारकरी संप्रदायांशी संवाद साधला। टाळ व मृदुंगाच्या तालावर ठेका धरीत विठुरायाचा गजर केला। पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या पायी दिंडीत सहभागी होऊन वारकऱ्यांचा मोठा आशीर्वाद घेतला। भरघोस मताधिक्याने भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन वारकऱ्यांना केले। विकासाच्या जोरावर जनतेचा पाठिंबा भाजप उमेदवारांना असून भाजपचे सर्व तिन्ही उमेदवार भरघोस मताधिक्याने निवडून येतील अशी आशा यावेळी उमेदवार शोभा खोत, विनोद गायकवाड, जयश्री पाटील यांनी व्यक्त केली। भाजपला मत म्हणजे विकासाला मत। माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली करोडो रुपयांची विकास कामे जिल्हा परिषदसह पंचायत समिती गटात पूर्ण झाली। मागणीमुक्त मतदारसंघाची कल्पना आमदार खाडे यांनी सत्यात उतरवली। विकासासाठी पैसा कमी नसून विकासाची गंगा पुढे सुरू ठेवण्यासाठी मला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले। लक्ष्मीवाडी येथे पाटील वस्ती, चौगुले वस्ती, खोत वस्ती, गावभाग परिसर, नाईक वस्ती, लक्ष्मी मंदिर परिसर, गावडेमळा, माळीमळा, आवळे वस्ती, दाजीअण्णा खोत वस्तीसह आदी ठिकाणी घर टू घर प्रचार करण्यात आला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ सरिता अनिल कोरबू, वसंत खोत, मारुती उर्फ पिंटू पाटील, नानासो खोत, पांडुरंग खोत, रमेश नाईक, राजू खोत, सचिन तळंदगे, संतोष पाटील, सुखदेव खोत यांसह आदी कार्यकर्त्यांनी प्रचारामध्ये सहभाग घेतला होता। बोला। पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचा धुमधडाका सुरू आहे। त्यामध्ये पंचायत समितीचे उमेदवार आमचे विनोद गायकवाड व जिल्हा परिषदचे उमेदवार शोभाताई खोत ह्या भारतीय जनता पार्टी पक्षातून त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। तरी ह्या काल सन्माननीय आमदार डॉक्टर कार्यसम्राट आमदार यांनी काल प्रचाराचा शुभारंभ महालक्ष्मी मंदिरामध्ये केला। त्यावेळीपासून लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा जाईल तिथं मिळत आहे। 100% तुमच्या पाठीशी सर्व मतदारसंघातील जनता पाठीशी आहे असं लोकांच्याकडनं खूप डिमांड आहे। तरी हे दोन्ही उमेदवार आमचे भरघोस मताने निवडून येतील यामध्ये काही शंका नाही। तरीसुद्धा प्रयत्न हे जोराचे चालू आहेत आणि लोकांचा उत्कृष्ट पाठिंबा असल्यामुळं आणि केंद्रात राज्यात भाजपचं सरकार आहे त्यामुळं विकासाची गंगा अखंडपणे वाहत जाण्यासाठी ह्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं असं मी विनंती करतो। आणि भरपूर कामं आता या मतदारसंघामध्ये आमच्या माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणजे सध्या चालूच आहेत त्या उर्बू मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। त्या कामाच्या जोरावर आणि आमदार साहेबांच्या कामाच्या जोरावर मतदारसंघात उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। तरी सर्व कामं झालेलीच आहेत पण मागणीमुक्त मतदारसंघ करण्याच्या दृष्टीनं प्रयत्नाची पराकाष्ठा करून हे दोन्ही उमेदवार आमचे काम करतील यामध्ये काही शंका नाही। तर राहिलेली आता कॅनलची कामं, रस्त्याची कामं, मंदिराची कामं, समाज मंदिराची कामं भरपूर प्रमाणात झालेली आहेत। तरीसुद्धा काही अजून राहिली असतील तर ह्यांच्या माध्यमातून ती पूर्ण केली जातील। आता शेतात जाण्याचे रस्ते, पानंद रस्ते राहिलेले आहेत तरी आता भविष्यकाळामध्ये राहिलेले मोठे रस्ते आणि मग त्याचबरोबर पानंद रस्त्याचा मोठा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता, कारण पूर्वी जिरायत होतं, आता बागायत शेती सगळी झाली असल्यामुळं शेतकऱ्यांना आपल्या रानात जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतात। तर सर्व शेतकऱ्यांनी डिमांड करावेत रस्ता जाण्यासाठी। ती सर्व कामे प्रगतीपथावर लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। तरी भारतीय जनता पार्टीचे चिन्ह हे कमळ आहे। कमळाच्या 2 पंचायत समितीचे उमेदवाराचं कमळ, जिल्हा परिषदेच्या उमेदवार सदस्याचं कमळ, त्या कमळाच्या बटनासमोर बटन दाबून, चिन्हासमोर बटन दाबून उत्स्फूर्तपणे मतदान करावं ही विनंती करतो।